जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो ना, हो म्हणजे तिथे एका अचूकतेची अपेक्षा असते. हो अगदी गणितासारखी. हो अगदी बरोबर. एखाद्याचा हात मोडला हं, आणि आपण एक्सरे काढला हं. की तिथे एक पांढरी तुटलेली रेषा दिसते आणि डॉक्टर सहज बोट ठेवून सांगतात की हे बघा, इथे हाड मोडलंय. बरोबर, तिथे कोणतीही शंका नसते. हो ना. आणि मानवी स्वभावालाही तसाच अगदी स्पष्ट बघायला, हं, म्हणजे गोष्टींचे काळ्या आणि पांढऱ्या रंगात वर्गीकरण करायला खूप आवडतं. खरंय. कारण त्यात एक प्रकारची सुरक्षितता असते. एक तर हाड मोडलं किंवा नाही मोडलं. पण जेव्हा आपण इतिहास आणि विशेषतः हजारो वर्षांच्या जुन्या ऐतिहासिक दस्तऐवजांच्या विश्वात पाऊल ठेवतो, तिथे मात्र हे असं नसतं. अजिबात नाही. तिथे हे एक्सरे मशीन अचानक बिघडल्यासारखं वाटतं. आपण अशा एका वैचारिक आणि ऐतिहासिक गुंतागुंतीकडे बघत असतो, हं, जी अतिशय धूसर, अस्पष्ट आणि अनेक पदर असलेली असते. तिथे फक्त काळं आणि पांढरं नसतं, तर राखाडी रंगाच्या असंख्य छटा असतात. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण अशाच एका अत्यंत संवेदनशील, वादग्रस्त आणि तितक्याच गैरसमजांनी वेढलेल्या ऐतिहासिक दस्तऐवजाचे विश्लेषण करणार आहोत. हा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. हो, आणि हा विषय खूपच संवेदनशील आहे. अगदी. आजचा आपला विषय इतका नाजूक आहे की यावर बोलताना अनेकदा भावना दुखावल्या जातात, मोठे वादविवाद होतात. पण आज आपण कोणत्याही राजकीय भूमिकेतून नाही किंवा कोणत्याही विचारधारेचं समर्थन करण्यासाठी इथे बसलेलो नाही. नक्कीच नाही. आपण पूर्णपणे तटस्थ राहणार आहोत. बरोबर. एका गुप्तहेरासारखे केवळ मूळ पुराव्यांच्या आणि तथ्यांच्या आधारे याकडे बघणार आहोत. जे आहेत ते समोर ठेवायचं. अगदी स्पष्ट सांगायचं तर मनुस्मृतीत खरोखरच जातीभेद आणि वर्णवर्चस्ववादाला खतपाणी घातले आहे का, की मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांच्या नंतरच्या भाषांतरामध्ये काही मोठी तफावत आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हो, आणि काळाच्या ओघात मानवी स्वार्थापोटी आणि वसाहतवादी धोरणांमुळे त्यात कसे आणि का बदल झाले, या सर्वांचा गुंता आपल्याला सोडवायचा आहे. मूळ दस्तऐवजातील तथ्य जशी आहेत तशी मांडण्याचा आपला हा प्रयत्न असेल. तर मग नेहमीच्या ऐकीव माहिती पलीकडे जाऊन एका नव्या दृष्टिकोनातून हा विषय समजून घ्यायला सुरुवात करूया. आपण थेट मनुस्मृतीवर होणाऱ्या सर्वात मोठ्या आरोपांनी सुरुवात करू. हो, तेच योग्य राहील. आणि त्यानंतर मूळ संस्कृत श्लोक खरोखर काय सांगतात याची तुलना करू. पहिला आणि सर्वात गंभीर आरोप जो वारंवार होतो तो म्हणजे या ग्रंथाने गुलामगिरीला कायदेशीर मान्यता दिली. होय, आणि हा आरोप प्रामुख्याने मनुस्मृतीच्या 8व्या अध्यायातील विशेषतः 8.413 आणि 8.414 या श्लोकांवर आधारित आहे. तिथे दास्यम या शब्दाचा वापर केलेला आहे. दास्यम. हो, आता इथे आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल. 18व्या शतकात जेव्हा ब्रिटिशांनी भारतात प्रशासकीय बस्तान बसवायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना इथले कायदे समजून घ्यायचे होते. सर विल्यम्स जोन्ससारख्या पाश्चात्य अनुवादकांनी या ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर केले. बरं. आणि तिथेच सर्वात मोठी गल्लत झाली. त्यांनी दास्यम या शब्दाचा अर्थ युरोपियन संकल्पनेतील, म्हणजे ती क्रूर गुलामगिरी, असा अत्यंत चुकीचा आणि भयंकर काढला. बापरे. म्हणजे जशी युरोप किंवा अमेरिकेत आफ्रिकन लोकांवर क्रूर गुलामगिरीची प्रथा लादली गेली होती, तसाच काहीसा अर्थ त्यांनी इथे लावला. अगदी तसाच. त्यांनी स्वतःच्या संस्कृतीतील पापे आपल्या ग्रंथांवर थोपवली असेच म्हणावे लागेल. पण मग मूळ संस्कृतमध्ये दास्यम या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? सनातन धर्माच्या मूळ संकल्पनेत आणि भाषिक परंपरेत दास्य या शब्दाचा अर्थ अत्यंत वेगळा आहे. दास्य म्हणजे भक्ती, निस्वार्थ सेवा किंवा एखाद्याचा सेवक असणे. म्हणजे नोकर किंवा मदतनीस. तसंच काहीसं. उदाहरणार्थ, आपण आजही समाजात रामदास, तुलसीदास, नारायणदास अशी नावे पाहतो. तिथे दास म्हणजे देवाच्या गुलाम नव्हे, तर त्याचा परमभक्त आणि सेवक असा होतो. अरेच्छा, हो, हे तर आपण रोजच ऐकतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या मनुस्मृतीवर गुलामगिरीचा आरोप होतो, त्याच दस्तावेजात मालकाने आपल्या नोकरांशी आणि कामगारांशी अगदी कुटुंबातील सदस्यांसारखे आदराने वागण्याचा सक्त नियमही दिलेला आहे. हे खरंच लक्षवेधी आहे. म्हणजे नोकर आणि गुलाम या दोन पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत, ज्यांची भाषांतराच्या पातळीवर सरमिसळ केली गेली. हो, पूर्णपणे गैरसमज पसरवला गेला. पण जर दास्य म्हणजे केवळ कामगार किंवा सेवक होते, तर ते काम करून संपत्ती नक्कीच कमवू शकत होते. मग असा आरोप का होतो की शूद्रांना संपत्ती गोळा करण्याचा अधिकार नव्हता? हा एक अतिशय गुंतागुंतीचा भाग आहे. म्हणजे श्लोक 10.129 नुसार शूद्रांनी संपत्ती गोळा करू नये
असा नियम आहे असं म्हटलं जातं. हे तर थेट आर्थिक कोंडी करण्यासारखं वाटतं ना? खरं तर हा श्लोक मूळ ग्रंथात आहे हे नक्की. पण यामागील मूळ कारण केवळ कोणाची तरी आर्थिक कोंडी करणे हे नव्हते. त्यामागे एक सखोल मानसशास्त्रीय आणि सामाजिक विचार होता. कसला विचार? या स्रोतांचे विश्लेषण असे सांगते की कोणत्याही तार्किक किंवा आध्यात्मिक नियंत्रणाशिवाय आणि ज्ञानाच्या बैठकीशिवाय एखाद्याकडे अफाट संपत्ती आल्यास त्या माणसाचा अहंकार प्रचंड वाढतो. हो, ते तर आपण आजही बघतो समाजात. अगदी. आणि माणसाचा अहंकार वाढला की तो समाजातील ज्ञानी लोकांचा, विचारवंतांचा अनादर करू लागतो, ज्यामुळे समाजाची घडी बिघडू शकते असा तो विचार होता. थोडक्यात सांगायचं तर संपत्तीमुळे येणाऱ्या उर्मटपणाला आळा घालण्याचा तो प्रयत्न होता. बरोबर. पण तरीही आजच्या काळात हे पचायला जड जातं हे नक्की. ठीक आहे, पण पुढच्या आरोपाकडे वळूया. शिक्षणास नकार. हो, हा पण एक मोठा मुद्दा आहे. श्लोक 4.80 वरून असा आरोप होतो की शूद्रांना शिक्षण नाकारले गेले. यावर मूळ स्रोत काय सांगतात? इथेच तर मूळ स्रोतांचे बारकाईने वाचन आणि त्यामागची यंत्रणा समजून घेणे महत्वाचे ठरते. सत्य हे आहे की हा नकार सरसकट शिक्षणाला कधीच नव्हता. म्हणजे त्यांना शिकता येत होतं? नक्कीच. तो नकार केवळ वैदिक कर्मकांड आणि विशिष्ट मंत्रोच्चार करण्यापुरता मर्यादित होता. समाजात जगण्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही व्यावहारिक शिक्षणाला, व्यापाराला, कलाकुसरीला मनाई नव्हती. आणि आध्यात्मिक ज्ञानाचं काय? सर्वात महत्वाचे म्हणजे आध्यात्मिक ज्ञान घेण्यासही कोणालाही मनाई नव्हती. हे ऐकल्यावर मला इतिहासातील काही उदाहरणे आठवतात. कारण आपण जर पाहिलं तर महाभारतासारखा अवाढव्य ग्रंथ लिहिणारे महर्षी व्यास हे एका कोळ्याच्या मुलीचे पुत्र होते. अगदी बरोबर. आणि रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी हे देखील जन्मजात ब्राह्मण नव्हते. तरीही त्यांना सर्वोच्च ज्ञानी मानले गेले आणि आजतागायत त्यांची पूजा केली जाते. अगदी समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. जर शिक्षणाला सरसकट मनाई असती तर या महान महाकाव्यांची आणि तत्वज्ञानाची निर्मितीच या लोकांनी कशी केली असती? खरंय. आणि समाजाने त्यांना महर्षी ही पदवी कशी दिली असती? एक सेकंड, याला थोडं उलगडून पाहूया. मला इथे एक साधर्म्य जाणवतंय. म्हणजे हे एखाद्या शस्त्रक्रियेच्या परवान्यासारखं आहे का? म्हणजे मेडिकल लायसन्स कसं काय? हो, म्हणजे डॉक्टर होऊन कुणावरही शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकीय शास्त्राचे विशिष्ट शिक्षण आणि अत्यंत कठोर शिस्त लागते. तो अधिकार सर्वांना नसतो. बरोबर. पण स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य कसे राखावे, औषधी वनस्पती कोणत्या, याचं ज्ञान घेण्याचा सर्वांना समान अधिकार असतो. तसंच काहीसं वैदिक कर्मकांडांबद्दल होतं का? हे साधर्म्य अगदी चपखल आहे. वैदिक मंत्रोच्चार हे अतिशय अचूक असावे लागतात आणि त्यासाठी कठोर जीवनशैलीची अट होती. ती एक विशिष्ट जबाबदारी होती. बरं. पण इथेच एक मोठा आणि अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होतो. जर हे नियम जन्मावर आधारित जातीबद्दल नाहीत, तर मग मनुस्मृती शूद्र आणि ब्राह्मण कोणाला मानते? हाच तर खरा प्रश्न आहे. कारण जर हे जन्मावरून ठरत नसेल तर याची व्याख्या काय? मूळ दस्तऐवज याबद्दल काय सांगतो? मूळ दस्तऐवजातील व्याख्या खरोखरच आजच्या आपल्या समजुतींना धक्का देणाऱ्या आहेत. मनुस्मृतीच्या 2.157 आणि 2.158 या श्लोकांमध्ये एक अत्यंत क्रांतिकारी विचार मांडला आहे. कोणता विचार? जगात जन्म घेणारे प्रत्येक बाळ हे जन्मतः शूद्रच असते. जन्मना जायते शूद्रः अशी ती मूळ संकल्पना आहे. काय सांगताय? हो, योग्य संस्कार, शिक्षण आणि स्वतःला लावलेली कठोर शिस्त यानंतरच तो माणूस द्विज बनतो. म्हणजेच त्याचा ज्ञानाच्या जगात दुसऱ्यांदा जन्म होतो. थांबा एक मिनिट. तुम्ही म्हणताय की सगळे जन्मतः शूद्र असतात. म्हणजे ब्राह्मण किंवा क्षत्रिय कुटुंबात जन्मलेलं बाळही सुरुवातीला शूद्रच असते. अगदी स्पष्टपणे हो. पण हजारो वर्षांचा इतिहास तर वेगळंच सांगतोय ना. जन्मावरूनच जात ठरते हे आपण पिढ्यानपिढ्या पाहत आलोय. मग हा श्लोक फक्त कागदावर आणि पोथीपुराणातच राहिला का? खरं तर सुरुवातीच्या काळात हे फक्त कागदावर नव्हते, तर ती एक जिवंत व्यवस्था होती. शूद्र ही कोणतीही जात नाही, तर ती मानवी अस्तित्वाची एक प्राथमिक, अज्ञानी आणि दिशाहीन अवस्था आहे. अच्छा, म्हणजे कोरीपाटी. बरोबर. आणि केवळ एखाद्या विशिष्ट कुटुंबात जन्मल्याने कोणी आपोआप ज्ञानी किंवा ब्राह्मण होत नाही. मग ब्राह्मणत्वाची कसोटी काय होती? नुसतं संस्कार केले आणि जानवे घातले की कोणी ब्राह्मण होत होतं का? मुळीच नाही. मनुस्मृतीत ब्राह्मणांसाठी सर्वात कडक नियम होते. श्लोक 2.118 आणि 2.172 स्पष्टपणे सांगतात
की जो वेदांचे आणि ज्ञानाचे अध्ययन करत नाही बरं. आणि ज्याच्या जीवनात कठोर शिस्त नाही असा लाकडाच्या हत्तीसारखा दिसणारा ब्राह्मण हा केवळ नावापुरता असतो, तो शूद्रासमानच आहे. बापरे, लाकडाचा हत्ती हे खूपच कठोर शब्द आहेत. हो ना. खऱ्या ब्राह्मणाला स्वतःसाठी संपत्ती गोळा करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. त्याने प्रसिद्धीला विषासमान मानून अत्यंत साधे, ज्ञानाची जोपासना करणारे जीवन जगले पाहिजे, अशी ती कडक अट होती. म्हणजे एखाद्याने सत्ता आणि संपत्तीचा पूर्ण त्याग केला तरच तो ज्ञानाचा अधिकारी बनत होता. हो. हे ऐकताना कदाचित आपल्या श्रोत्यांना धक्का बसेल. हो, कारण आपण जे ऐकत आलोय त्याच्या हे अगदीच उलट आहे. अगदीच उलट. जर सर्वजण जन्मतः शूद्र आहेत आणि कर्मानुसार ते बदलत असेल, तर याचा अर्थ वर्ण हे जन्माचे प्रमाणपत्र नसून ती माणसाची बौद्धिक आणि नैतिक प्रगती मोजण्याची एक पद्धत आहे. अगदी बरोबर. ओळखलेत तुम्ही. म्हणजे हे एखाद्या ट्रेनी किंवा नवशिक्या उमेदवारापासून सुरुवात करून काम शिकून आणि अनुभवाने अत्यंत वरिष्ठ किंवा जबाबदारीच्या पदावर जाण्यासारखे आहे, नाही का? हेच तर या संपूर्ण दस्तऐवजाचे सार आहे. आणि तुमच्या या उमेदवाराच्या उदाहरणाला पुष्टी देणारा श्लोकही मूळ ग्रंथात आहे. खरंच. कोणता श्लोक? ती आपल्या ज्ञानाने, तपश्चर्येने आणि चारित्र्याने ब्राह्मण बनू शकतो. आणि उलटं पण शक्य होतं का? नक्कीच. ब्राह्मण व्यक्तीने आपले चारित्र्य आणि शिस्त गमावल्यास ती व्यक्ती तत्काळ शूद्र पातळीवर येऊ शकते. हे कुठेच ऐकायला मिळत नाही. नेहमी फक्त जन्माधारित जातीचाच उल्लेख होतो. पण जर केवळ चारित्र्य आणि ज्ञानावरून वर्ण ठरत असेल तर एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य कसे ठरते? हा खूप चांगला प्रश्न आहे. हे कोण ठरवतं? यामागील मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक संकल्पना काय आहेत? इथेच या व्यवस्थेचा खरा गाभा समोर येतो. मनुस्मृती आणि महाभारतातील त्रिगुण आणि कर्मसिद्धांताचा संदर्भ इथे अत्यंत महत्वाचा आहे. त्रिगुण. हो. मनुस्मृतीच्या 12व्या अध्यायानुसार आणि भगवद्गीतेनुसार प्रत्येक मानवी मनाचे आणि स्वभावाचे 3 गुण असतात: सत्व, रज आणि तम. हे 3 गुण मानवी स्वभावात कसे काम करतात? म्हणजे याची काही व्यावहारिक उदाहरणं देता येतील का? हो, नक्कीच. बघा, सत्वगुण म्हणजे ज्ञान, शांतता, संयम आणि सात्विकता. ज्या व्यक्तींमध्ये हा गुण प्रबळ असतो ते समाजाला योग्य दिशा देणारे ब्राह्मण मानले गेले. ओके. आणि रज? रजगुण म्हणजे अधिकार गाजवण्याची वृत्ती, वेग, शौर्य आणि अफाट महत्वाकांक्षा. हा गुण ज्यांच्यात प्रबळ असतो ते क्षत्रिय किंवा वैश्य मानले गेले. बरं. आणि तिसरा गुण? तम गुण म्हणजे अज्ञान, आळस, जडत्व आणि भविष्याचा वेध न घेण्याची प्रवृत्ती. हा गुण ज्यांच्यात अधिक असतो ते शूद्र मानले गेले. म्हणजे माणसाचा स्वभावही जर एखाद्या मोठ्या यंत्रणेची किंवा संगणकाची ऑपरेटिंग सिस्टीम मांडली तर ज्याच्याकडे जशी क्षमता आहे तशी जबाबदारी त्याला दिली गेली. बरोबर. तुमची ओएस जशी असेल तसं काम. म्हणजे तुम्ही साध्या आणि कमी क्षमतेच्या यंत्रावर अतिशय जड आणि गुंतागुंतीचे काम लादले तर ते यंत्र कोलमडून पडेल. तसंच तमोगुण असलेल्या म्हणजे आळशी आणि अज्ञानी व्यक्तीकडे राज्याची किंवा समाजाची धुरा दिली तर संपूर्ण समाज व्यवस्था क्रॅश होईल. अगदी योग्य. तुम्ही दिलेली ऑपरेटिंग सिस्टमची उपमा अचूक आहे. समाजाचे अधिकार किंवा आध्यात्मिक नेतृत्व जर एखाद्या तमोगुण असलेल्या व्यक्तीकडे दिले तर समाजाचा विनाश अटळ आहे. हो, ते तर लॉजिकल वाटतंय. त्यामुळे अशा व्यक्तीने ज्ञानी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक श्रम करणे त्याच्या स्वतःच्या आणि समाजाच्या हिताचे मानले गेले. भगवद्गीतेतील 4.13 श्लोकही हेच सांगतो की वर्णव्यवस्था गुणांवर आणि कर्मावर आधारित आहे, जन्मावर नाही. पण मग माणसाला जन्मतःच हे गुण कसे मिळतात? एकाच कुटुंबात वेगवेगळ्या स्वभावाची मुलं असतात ना. भारतीय तत्वज्ञानानुसार, कर्माच्या सिद्धांतानुसार, पूर्वजन्मातील पाप पुण्यानुसार आणि संचित कर्मानुसार या जन्मात आत्म्याला विशिष्ट गुण मिळतात. अच्छा, म्हणजे ते आधीपासून ठरलेलं असतं. हो, पण ती कोणतीही कायमस्वरूपी शिक्षा नसते. कठीण परिश्रमाने आणि निस्वार्थ सेवेने जुने कर्म नष्ट करून आत्मा या जन्मी किंवा पुढील जन्मी उच्च पातळी गाठू शकतो. म्हणजेच आपले गुण बदलू शकतो. आता मात्र आपण एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत. जर ही मूळ संकल्पना इतकी प्रगल्भ, मानसशास्त्रीय आणि केवळ कर्मगुणांवर आधारित होती, हो, तर मग आज आपण आपल्या अवतीभोवती पाहतो ती अत्यंत अन्यायकारक, जन्मावर आधारित जाती व्यवस्था अस्तित्वात कशी आली? हे सर्व इतकं भयानक पातळीवर बिघडलं कसं? आणि याचं उत्तर आपल्याला मानवी स्वभावात आणि इतिहासात मिळते.
सर्वात मोठं कारण म्हणजे विशेषाधिकारांचा स्वार्थ. स्वार्थ हं. म्हणजे कोणाचा? काळाच्या ओघात जे लोक स्वतःला ब्राह्मण म्हणून घेत होते त्यांनी हळूहळू आपले सत्वगुण आणि साधी राहणीमान, तपश्चर्या गमावली. पण समाजातील सन्मान, राजांकडून मिळणाऱ्या कर सवलती आणि विशेषाधिकार त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडायचे नव्हते. म्हणजे अंगात क्षमता नसतानाही फक्त सत्तेची आणि सन्मानाची खुर्ची टिकवून ठेवायची होती. मानवी स्वार्थ जागा झाला. बरोबर. आणि म्हणूनच ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मणच असणार हा जन्मावर आधारित नियम त्यांनी सक्तीचा केला. वर्ण बदलण्याची जी लवचिकता मूळ व्यवस्थेत होती ती पूर्णपणे संपवण्यात आली. साठी मूळ ग्रंथातही काही बदल केले का? कारण आपण मगाशी जे श्लोक पाहिले ते तर लवचिकतेचं समर्थन करतात. मग हे जाचक नियम आले कुठून? होय, हे एक अत्यंत महत्त्वाचे तथ्य आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. इतिहासकारांच्या आणि भाषातज्ञांच्या मते मूळ मनुस्मृती ही अतिशय छोटी होती. छोटी होती म्हणजे किती? त्यात फक्त 630 ते 1200 श्लोक होते. पण आज आपण जी मनुस्मृती पाहतो त्यात चक्क 2685 श्लोक आहेत. काय सांगताय? म्हणजे निम्म्याहून अधिक श्लोक हे मूळ ग्रंथाचे भागच नाहीत. हे इतिहासकारांना कसं समजतं? ते फक्त अंदाज तर लावत नाहीत ना? नाही, यात एक वैज्ञानिक पद्धत आहे. भाषातज्ञ जेव्हा श्लोकांचा अभ्यास करतात तेव्हा त्यांना भाषेच्या शैलीत आणि व्याकरणात स्पष्ट फरक दिसतो. अच्छा, म्हणजे शब्दांची रचना बदलते? हो. शिवाय देशाच्या वेगवेगळ्या भागात सापडलेल्या अत्यंत जुन्या हस्तलिखितांमध्ये हे अतिरिक्त श्लोक सापडतच नाहीत. यावरून हे सिद्ध होते की स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी आणि स्वार्थापोटी नंतरच्या काळात अनेक भेदभावाचे श्लोक मूळ ग्रंथात घुसवले गेले. ज्याला आपण इंग्रजीत इंटरपोलेशन्स म्हणतो. अगदी तेच. म्हणजे ऋषींचा मूळ विचार हा एका शुद्ध सोन्याच्या वाटीसारखा होता. पण मानवी स्वार्थाने, अहंकारामुळे त्यावर वर्चस्ववादाची आणि भेदभावाची इतकी काळी कुट्ट घाण साचवली की आज लोक त्या साचलेल्या घाणीला वैतागले आहेत. हो, आणि ते साहजिक आहे. जे योग्यच आहे. त्या घाणीला विरोध झालाच पाहिजे. पण दुर्दैव असे की ते चुकून त्या मूळ सोन्यालाच कचरा समजून फेकून देत आहेत. बरोबर? हे अगदी अचूक आणि मार्मिक विश्लेषण आहे. आणि म्हणूनच आपण आपला इतिहास नीट समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या घाणीला विरोध म्हणताय तो विरोध इतिहासातही वेळोवेळी झाला होता. हो का? कोणी केला? मोठं बंड पुकारलं होतं. त्यांनी मूळ आध्यात्मिक बैठक न सोडता या चुकीच्या प्रथांवर प्रहार केला. हे खूप महत्वाचं आहे. पण या सगळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत इंग्रजांनीही त्यांचा मोठा राजकीय खेळ खेळला. एक मिनिट, इंग्रजांचा या सामाजिक व्यवस्थेत नक्की काय संबंध? ते तर फक्त व्यापार आणि राज्य करायला आले होते ना? त्यांनी राज्य करण्यासाठीच हे सर्व केले बघा. इंग्रजांनी 1871 ते 1931च्या दरम्यान वसाहतवादी जनगणना सुरू केली. म्हणजे सेन्सस. हो. युरोपियन मानसिकतेत वाढलेल्या इंग्रजांना भारतातील ही लवचिक, व्यवसायावर आधारित आणि सतत बदलणारी व्यवस्था समजतच नव्हती. त्यांना त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या फोडा आणि जोडा धोरणासाठी समाजाचे कायमस्वरूपी तुकडे हवे होते. डिवाइड अँड रूल. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांनी पूर्वीच्या बदलू शकणाऱ्या वर्ण आणि व्यवसाय व्यवस्थेला जाती नावाच्या म्हणजे कास्ट नावाच्या कायमस्वरूपी शिक्क्यात बंदिस्त केले. तिथेच ही व्यवस्था अधिकृतरित्या कागदोपत्री गोठवली गेली. अरे रे, म्हणजे ब्राह्मण किंवा उच्चवर्णीयांचा स्वार्थ, मूळ ग्रंथात केलेली भेसळ आणि वसाहतवादी इंग्रजांचे कायदे या सर्वांनी मिळून एका अत्यंत प्रगल्भ संकल्पनेचा मुडदा पाडला. दुर्दैवाने. हो. पण स्वार्थापोटी मूळ विचारांचा कसा विपर्यास झाला हे पाहिल्यानंतर आता आपण मनुस्मृतीवरील सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त मानल्या जाणाऱ्या श्लोकाकडे वळूया. हो, तो श्लोक 1.87. बरोबर. ज्यात समाजाची निर्मिती ईश्वराच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांतून झाली असे म्हटले आहे. अनेकदा हा श्लोक देऊन सांगितलं जातं की मनुस्मृतीच माणसांना उच्च आणि नीच मानते. हो, हा श्लोक मूळतः ऋग्वेदातील पुरुष सूक्त यावर आधारित आहे. असा आरोप होतो की मुखातून जन्मलेला ब्राह्मण श्रेष्ठ आणि पायातून जन्मलेला शूद्र नीच अशी उच्च नीचता यात सांगितली आहे. हो, असाच अर्थ काढला जातो नेहमी. पण मूळ स्रोत आणि त्यामागील तत्वज्ञान सांगतात की हे केवळ समाजाचे एक रूपक आहे, म्हणजे मेटाफर आहे. म्हणजे हे रूपक नक्की कसं काम करतं? बघा, मुखातून ब्राह्मण निर्माण झाले म्हणजे ते समाजाचे विचार, वाणी आणि ज्ञान आहेत.
बाहूंमधून क्षत्रिय निर्माण झाले म्हणजे ते समाजाचे संरक्षण करणारे बाहू आहेत. बरं. मांड्यांमधून वैश्य निर्माण झाले म्हणजे ते व्यापार आणि अर्थव्यवस्थेचा संपूर्ण भार पेलतात. आणि पायांतून शूद्र निर्माण झाले म्हणजे ते समाजाचे अथक श्रम आहेत. हे उच्च नीचतेचे प्रतीक नसून हे समाजातील श्रम विभाजनाचे अत्यंत सुंदर रूपक आहे. पायांना कनिष्ठ मानणे हा निव्वळ अडाणीपणा आहे. मजबूत पायाशिवाय कोणताही भव्य महाल उभा राहूच शकत नाही. ईश्वराचे संपूर्ण शरीरच पवित्र आहे. अगदी. पायात काटा मोडला तरी चेहऱ्यावर वेदना दिसताच ना. शरीराचा कोणताही भाग कमी लेखता येत नाही. हे अगदी सोपे तत्वज्ञान आहे. तंतोतंत. आणि तुम्हाला सनातन धर्मातील एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगते जी या आरोपातील हवाच काढून घेते. काय? आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा ईश्वराच्या मुखाची किंवा बाहूंची पूजा करत नाही, तर आपण नतमस्तक होऊन चरणांची म्हणजे पायांची पूजा करतो. अरेच्छा, हो येतं खरंय. अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या गंगा नदीचा उगमही भगवान विष्णूच्या पायांतून झाला आहे असे मानले जाते. त्यामुळे पायातून निर्मिती होणे हा कोणताही अपमान नसून समाज ज्या मजबूत पायावर उभा आहे त्या पायाभरणीचा तो सर्वात मोठा सन्मान आहे. हे खरंच डोळे उघडणाऱ्या आणि विचार करायला लावणारा आहे. मूळ विचार किती विशाल आणि सर्वसमावेशक होता आणि मानवी स्वार्थाने आपण त्याला किती संकुचित करून टाकलं. बरोबर आहे. या संपूर्ण ऐतिहासिक स्रोतांचे, मूळ संस्कृत श्लोकांचे आणि दस्तऐवजांचे विश्लेषण केल्यानंतर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. कोणती? मनुस्मृतीचा मूळ हेतू माणसाच्या मानसिक प्रवृत्ती, त्याचे त्रिगुण आणि कर्मावर आधारित अशी एक लवचिक, कर्तव्यकठोर समाजव्यवस्था निर्माण करणे हा होता. पण दुर्दैवाने मानवी स्वार्थ, सत्ता टिकवण्याची हाव, मूळ ग्रंथातील नंतरची घुसखोरी आणि इंग्रजांच्या राजकीय धोरणांमुळे त्याचे रूपांतर एका अत्यंत अन्यायकारक, जन्माधारित जातीव्यवस्थेत झाले, ज्याने समाजाचे अतोनात नुकसान केले. आजकाल आपण एका वेगळ्याच जगात जगतोय, जिथे माहितीचा अक्षरशः महापूर आला आहे. समाज माध्यमांवर 2 ओळींचे कोट्स वाचून किंवा जुन्या ग्रंथांचे एकांगी वाचन करून आपण क्षणात निष्कर्षावर पोहोचतो. हो, आणि ते खूप धोकादायक आहे. पण त्याऐवजी त्यामागील मूळ तत्वज्ञान, त्यात झालेले ऐतिहासिक बदल आणि भाषांतराच्या चुका यांचा शांतपणे अभ्यास करणे किती गरजेचे आहे हे आजच्या या चर्चेतून प्रकर्षाने समजते. अगदी. ऐकणाऱ्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यात येणाऱ्या अशा प्रत्येक माहितीचे, ती कितीही प्रक्षोभक असली तरी असेच सखोल आणि तटस्थ विश्लेषण करायला हवे. नक्कीच. माहितीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता त्याच्या मुळापर्यंत जाण्याची आणि स्वतः प्रश्न विचारण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. आणि या चर्चेच्या शेवटी सर्व श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा. आज आपण हजारो वर्षांचा इतिहास पाहिला आणि जुन्या व्यवस्थेवर टीकाही केली. पण भविष्याचं काय? म्हणजे जर मूळ वर्णव्यवस्था ही केवळ माणसाचे गुण, क्षमता आणि कौशल्य यावर आधारित होती, तर आजच्या तंत्रज्ञान आधारित आणि अत्यंत व्यावसायिक युगात आपली स्वतःची अशी काही नवी वर्णव्यवस्था निर्माण होत नाहीये ना? बापरे, हा खूपच वेगळा विचार आहे. हो ना. ज्यांना तंत्रज्ञानाचे आणि अल्गोरिदमचे ज्ञान आहे ते एक नवीन उच्चभ्रू वर्ग बनत आहेत, आणि जे केवळ तंत्रज्ञानाचे ग्राहक आहेत ते नकळतपणे वेगळ्याच गटात ढकलले जात आहेत का? आपण सगळेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे नकळतपणे नव्या आणि कठोर जाती तर निर्माण करत नाही आहोत ना? यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयाच्या सखोल चर्चेसह.